अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये एकीकडे काँग्रेसचा मोर्चा सुरू असताना दुसरीकडे याच ठिकाणी भाजपकडून रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं। पंचवटी चौकामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते काही अंतरावर थांबले। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि त्याच वेळी रवींद्र चव्हाण यांचं स्वागत करत भाजपचे कार्यकर्ते पंचवटी चौकामध्ये दाखल झाले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आणि त्यामुळे या भागात मोठा पोलीस बंदोबस्त सध्या ठेवण्यात आलेला आहे। आपण हे दृश्य पाहतोय, अमरावतीमधली दृश्य आहेत। अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले दिसले। अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये एकीकडे काँग्रेसचा मोर्चा सुरू केलेला असताना दुसरीकडे मात्र याच ठिकाणी भाजपचे रवींद्र चव्हाण आले आणि त्यांचं स्वागत करण्यात आलेलं होतं। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। काय अधिकचे अपडेट्स आहेत अनिरुद्ध, सध्याची काय परिस्थिती आहे? अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने एक भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चाचं नेतृत्व यशोमती ठाकूर ज्या आहेत त्या करत होत्या। मात्र याच वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्याच ठिकाणावरून जात होते आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते ढोल ताशे वाजवून मोठ्या प्रमाणात जल्लोष करत होते आणि एकीकडे शेतकरी संकटात असताना भाजपचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करत असल्यामुळे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आमने सामने आल्याचं चित्र इथं पाहायला मिळतंय। सध्या जर पाहिलं तर सध्या भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या ठिकाणावरून गेलेले आहे आणि त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे। अचानक ही परिस्थिती उद्भवल्यामुळं पोलिसांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली आहे। मात्र सध्याच्या काळात जर पाहिलं तर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्त्यांना तिथून जाण्यासाठी पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। सध्या काँग्रेसचा जो मोर्चा आहे तो अमरावती तहसीलच्या दिशेने रवाना झालेला आहे। मात्र आता जर पाहिलं तर भाजपचे कार्यकर्ते हे अजूनही बँड बाजा वाजवून नेत्यांचं स्वागत जे आहे ते करताना आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्यामुळं मोठ्या प्रमाणात विसंगती इथं सध्या इथं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे हा वाद नेमका आता आणखी कोणत्या दिशेने जातो हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। श्वेता, आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय, अमरावतीमध्ये काँग्रेसचा मोर्चा काढलेला होता। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेसचा हा मोर्चा काढलेला होता। मात्र त्याच वेळेला भाजपचे रवींद्र चव्हाण तिथे आले आणि त्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यावेळेला दोन्ही भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आणि त्यामुळे तणाव निर्माण झालेला